आवाज माझा महाराष्ट्राचा। विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप। मुंबई विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष बीजेपी एवढा आटापिटा का करत आहे, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। इतकेच नव्हे तर या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या खळबळजनक आरोपानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। संजय राऊतांच्या या आरोपांना भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। राजकीय घडामोडींच्या ताज्या आणि सविस्तर अपडेटसाठी फॉलो करत रहा आवाज माझा न्यूज। असं माझं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून जे म्हणत होतो की आपण फार सावधपणे याच्यामध्ये पावलं टाकली पाहिजेत। खरोखर लढणारे लोक आहेत, त्यांना तावून सुलाखून वाजवून त्यांना उमेदवारी दिला पाहिजेत। अशा निवडणुकीमध्ये उमेदवारी घेऊन त्याचं विक्री केली जाते, हा राजकीय ज्ञान असलेला सामान्य कार्यकर्तासुद्धा सांगू शकतो। पण रावसाहेब, पुण्याच्या उमेदवारीवरून जे सगळं झालं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की एनसीपी अजित पवार पक्षामध्ये काय परिस्थिती होती। विक्रम काकडे यांच्यासाठी संजय काकडेंनी शरद पवारांना फोन केल्याचं कळतंय। त्यानंतर शरद पवारांनी आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला। आश्चर्य वाटतंय, धक्का आहे की हे होणारच होतं? हे अपेक्षित होतं। धक्का कशाला बसेल? ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये धक्का बसावा असं काही नाही। या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्याच्यावरती आता आम्ही किती वेळ चर्चा करायची? नाही, पण रावसाहेब, एक आहे की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा, अलीकडे महाराष्ट्रामध्ये हा एक पायंडा बनत चाललाय की निवडणुका बिनविरोध व्हाव्या। निवडणुका नाही, चांगल्या हेतूनं जर बिनविरोध होणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, चांगल्या हेतूनं। पण काल जो प्रकार घडला बिनविरोध पॅटर्नचा, त्याचं स्वागत करणं म्हणजे लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। निवडणूक हा संविधानाने दिलेला अधिकार, हक्क आहे मतदान करण्याचा। विधान परिषदेचं मतदान हे गुप्त असतं, राज्यसभेचं उघड असतं। या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते। उघडपणे कोणी रिव्होल्ट करणार नाही, त्यांचं ताबडतोब आमदारकी जाऊ शकते। पण विधान परिषद हे गुप्त मतदान आहे। मग भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष का घाबरले निवडणूक घेण्यासाठी? घाबरायचं कारण काय? तुमच्याकडे संख्याबळ असताना तुम्हाला निवडणूक घ्यायची नाही, याचा अर्थ तुमची मतं फोडली जातील किंवा अनेक मतदार सदसद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील म्हणून तुम्ही धमक्या दिल्यात माघारीसाठी। नाशिकला धमकीचा प्रकार झालेला आहे। सोलापूर विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला धमक्या दिलेल्या आहेत। अन्य ठिकाणी दबाव झालेले आहेत। ह्याची तुम्हाला खरं म्हणजे गरज नाही। नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। मग ही का बातमी झाली का? नाही, ही बातमी झाली का? तसं असेल तर मला सांगा। जर्नलिझम मी पण करतो, मी जर्नलिझमला आजपासून रामराम करेन। इंडिया आघाडीत बैठकी आधीच फूट पडल्याचं दिसतंय का? डीएमके 8 जूनच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही। उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत का? बघा, डीएमके हे तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतरच इंडिया ब्लॉकपासून दूर गेला, त्यामुळे फूट पडले असं म्हणता येणार नाही। त्या बदल्यात आम्हाला TVK हा एक नवीन मित्र मिळालेला आहे। त्या TVKच्या माध्यमातून काँग्रेसचा एक खासदार राज्यसभेत आलेला आहे, प्रवीण चक्रवर्ती, बरोबर आहे। एकमेव जागा जी होती तामिळनाडूची ती TVKने काँग्रेसला दिली, त्याच्यामुळे फूट पडली म्हणून काय पर्याय मित्र तामिळनाडूतला इंडिया ब्लॉकमध्ये मला सहभागी होताना दिसतो। हां, आता 8 तारखेच्या बैठकीला शिवसेनेकडून कोण जाईल याबाबत आता उद्धवजी निर्णय घेतील। तुम्ही म्हणतात की फूट पडली नाही, पण पुढच्या काळात जर काही विधेयक ही संसदेत पुन्हा मंजुरीसाठी आली तर कदाचित डीएमके वेगळी भूमिका घेऊ शकते बघा, आणि ज्याचा इंडिया अलायन्सला बसू शकतो। ज्या पद्धतीनं अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी तृणमूल काँग्रेसचे
उभी आडवी फूट पाडलेलं आहे त्यानुसार ते काही करू शकतात. एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी ते खासदारांचं अपहरण करून 5-25 किंवा त्यांना तुरुंगात टाकूनसुद्धा विधेयक मंजूर करू शकतात. तेवढी त्यांच्यामध्ये आज क्षमता मला दिसते. महाराष्ट्र पॅटर्न जो शिंदेचा एकूण सत्ता स्थापनेचा होता तो आता पूर्ण देशात लोकप्रिय होताना पाहायला आणि मिळतो. भविष्यामध्ये जगात सुद्धा वापरला जाईल. फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडमध्ये जर सरकार येत नसेल आणि विरोधी पक्ष मदत करत नसेल तर अमित शहाना तिकडे बोलवून किंवा त्यांच्या लोकांना त्या देशामध्ये बोलवून हा काय महाराष्ट्र पॅटर्न आहे याच्यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोमध्ये चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीमध्ये सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला पाहायला मिळतो. तर कुठेतरी निरुत्साह किंवा समन्वयाचा अभाव हा दिसतोय का महाविकास आघाडी? 11 ठिकाणी निवडणुका कशा करतायत? मग सर्वच जे आपण म्हणताय मग 11 ठिकाणी निवडणुका का होत आहेत? महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत ना. आता नागपूरला अतुल लोंढे पाटील लढतायत ना जिद्दी. सोलापुरामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत देशमुख, वसंत देशमुख, ते लढत आहेत. अनेक ठिकाणी आहेत असे उमेदवार आमचे उभे. वारंवार अशा घटना पाहायला मिळतात. कोकणामध्ये सुद्धा भास्कर जाधवांना गळाला लावण्यासाठी कुठेतरी रसिकेत महायुतीमध्ये पाहायला मिळतात. देखिए, इंडिया गठबंधन की एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली में 8 जून को है. कांग्रेस के नेता जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल जी का उद्धव जी को उस बारे में फ़ोन आया था, बातचीत हो गई है. हम सोचेंगे क्या करना है. महाराष्ट्र में भी बहुत काम है इस बार. बात रही डीएमके की. देखिए, जब चुनाव हुआ तमिलनाडु के नतीजे आ गए, उसके बाद वहाँ जो परिवर्तन हो गया और कांग्रेस जिस तरह से टीवी के साथ सत्ता में शामिल हो गई, उसी दिन डीएमके ने इंडिया ब्लॉक से अपना नाता तोड़ दिया है. तो मुझे नहीं लगता है कि डीएमके के लोग उस बैठक में आएंगे. लेकिन अब तमिलनाडु में इंडिया ब्लॉक को एक नया मित्र मिला है टीवी के रूप से. विजय जो मुख्यमंत्री है थलपति उनके रूप से, तो उनके बारे में चर्चा होगी. सर, फूट नहीं पड़ी आपको लगता है कि? मुझे नहीं लगता है फूट पड़ी. डीएमके ने संयम रखना चाहिए था. डीएमके ने संयम रखना चाहिए था. जिस तरह से स्थिति बनी है तमिलनाडु में, तो कांग्रेस के सामने कोई दूसरा पर्याय नहीं था. सर, सीजेआई ने अलग अलग पार्टियों के नेता को बुलाया है, पर लेकिन विरोध ने बुलाया. इस तरह आप जाने वाले हो क्या? किस तरीके से किसने बुलाया है? सीजीए सर, कांग्रेस जनता पार्टी, कॉकरोच जनता पार्टी, उन्होंने बुलाया हुआ है सब पॉलिटिशियंस को. मुझे मालूम नहीं, इस बारे में मेरे पास जानकारी नहीं है. ठीक है, चलो, थैंक यू.